जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये शॉप ओपनिंग बॅनर डिझाईन तयार कशी करायची या संबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। प्लस तुम्हाला PLB फाईलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। आणि मित्रांनो, या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि हाच पासवर्ड तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये मी बोलून सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी आल्या तर तुम्हाला आपले इंस्टाग्रामचे ID स्क्रीनवरती दिसत असेल तर मित्रांनो, इथे तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला तिथे भेटून जाईल। आणि जर तुम्ही आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आणि टेलिग्रामचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर मित्रांनो, ही चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण इथे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मी इथे देत असतो। आणि जे काही फ्रीमध्ये मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून मी देत असतो। ओके, तर चालतं मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मटेरियलमध्ये तुम्हाला एक मी बॅकग्राऊंड दिले, प्लस आपल्याला जे काही लागणारे PNG त्या PNG तुम्हाला इथे मी दिले आहेत। तर एवढं मटेरियल तुम्हाला इथे मी दिले। त्यानंतर मित्रांनो, डिझाईन आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत। तुमच्याकडे जे पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन आहे सिम्पली तुम्हाला ते इथे ओपन करून घ्यायचे। जर तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असतील तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी जे पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन सध्या यूज करतोय ते तुम्हाला मी तिथे दिले आहे। तर पिक्सेल लॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजवरती क्लिक करायचं। इमेज साईजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विड्थ टाकायचे। त्यानंतर तुम्हाला ते कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे तुम्हाला कोणताही एक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपलं मटेरियल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये डाउनलोड केलं असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्हाला इथे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या ह्या बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून टाकायची। आता मित्रांनो, पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, फ्रॉम गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। आणि बाकी जे काही सर्व PNG तुम्हाला इथे दिले आहे त्या PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर ही पहिली जी काही PNG असेल ही PNG आपल्याला नंतर ॲड करून घ्यायची। तर हिच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि आपली जी काही PNG असेल ते PNG तुम्हाला प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे। तर याच थीममध्ये मित्रांनो सर्व PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे सेट करून घ्यायचे। तर आपल्या जे काय बाकीच्या सर्व PNG असतील त्या PNG ते स्टेप बाय स्टेप मी सेट करून घेतो। त्यानंतर पुढे बॅनर डिझाईन कशा प्रकारे तुम्हाला तयार करायचे याची प्रोसेस तुम्हाला पुढे मी सांगतो। ओके, तर जोपर्यंत मी आपल्या या सर्व PNG ते सेट करतोय तोपर्यंत जर तुम्ही आपल्या या व्हिडिओला 1 लाईक केलं नसेल तर मित्रांनो आताच या व्हिडिओला 1 लाईक करून टाका। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण रेग्युलरली घेऊन येत असतो। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ते बेलसुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे भेटून जाईल। आणि जो काही आपला पहिला पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। तर आपला पहिला पासवर्ड आहे 2010। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा। तर याच थीममध्ये मित्रांनो सर्व PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, आधीसुद्धा आपण शॉप ओपनिंग बॅनर एडिटिंगवरती आपण 2 व्हिडिओ बनवले आहे। तर दोन्ही व्हिडिओचं थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। जर तुम्ही आपले हे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या या व्हिडिओनंतर ते व्हिडिओ नक्की चेकआउट करा, त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी 2024 मधील मोस्ट पॉप्युलर फॉन्ट्स दिले आहेत। या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता किंवा आय बटनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला हा व्हिडिओ नंतर बघू शकता। तर याच थीममध्ये मित्रांनो सर्व PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करायचे आहेत। तर आता मित्रांनो जी काही पुढची स्टेप असेल ती स्टेप तुम्हाला मी सांगतो। तर जो तुमच्या कस्टमरने तुम्हाला कॉन्टेंट दिला असेल तो कॉन्टेंट आता आपल्याला बॅनरमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर पिक्सेल लॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे न्यू टेक्स्ट ॲड करून घ्यायचे। न्यू टेक्स्ट ॲड केल्यानंतर यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे तो कॉन्टेंट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे एक फॉन्टचं ऑप्शन बघायला भेटेल। फॉन्टवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो जे तुम्हाला मी मराठी फॉन्ट्स दिले आहेत, जर तुम्ही आपले हे फॉन्ट्स जर डाउनलोड केले नसतील तर हे फॉन्ट्स डाउनलोड करून घ्या। या फॉन्ट्सच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तिथून तुम्ही आपले हे फॉन्ट्स इथे डाउनलोड करू शकता। तर पूर्ण पॅकेज तुम्हाला तिथे मी दिलं आहे। तर यामधला मी पॉपिन्स फॉन्ट इथे यूज करणार आहे। तर हा फॉन्ट तुम्हाला आपल्या त्या फॉन्टच्या पॅकेजमध्ये भेटून जाईल। जी काही टेक्स्टची साईज असेल ती साईज तुम्हाला थोडी ॲडजस्ट इथे करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खालती काही ऑप्शन बघायला भेटेल, तर तुम्हाला इथे अलाइन ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला आपली जी काही टेक्स्ट असेल ती टेक्स्ट तुम्हाला त्या मधोमध प्रॉपर घ्यायची आहे।
त्यानंतर मित्रांनो टेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे ओके या थीममध्ये. त्यानंतर ही टेक्स्ट तुम्हाला इथे कॉपी ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायची. त्यानंतर जे काही स्थळ आणि जे काही निमंत्रक असेल ते तुम्हाला याच थीममध्ये तिथे टाकायचं आहे. तर आता जो काही आपला दुसरा पासवर्ड असेल तो दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो. तर आपला दुसरा पासवर्ड आहे 1086 ओके. हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. आणि मित्रांनो तुम्हाला या डिझाईनची PLP फाईलसुद्धा दिली आहे. PLP फाईल तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये तिथे ॲड करायचे. त्यानंतर PLP फाईलमध्ये फक्त तुम्हाला जे काही चेंजेस असेल ते चेंजेस तुम्हाला करायचे. त्यानंतर तुमची 5 ते 10 मिनिटामध्ये डिझाईन तिथे तयार होऊन जाईल ओके. आणि जर तुम्हाला PLP फाईल ओपन करता येत नसेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये PLP फाईल ओपन कशी करायची या संबंधीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिली आहे ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.